आप देख रहे हैं लोक भारत टीवी, मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। मैं पात्री प्रतिनिधि शेख अयूब, मुख्य संपादक मिर्जा इद्रिस बेग के साथ आज हमारी टीम पहुंची है पात्री शहर के अंदर, पंचायत समिति कार्यालय के अंदर पहुंची है, जहां पर कुछ लोग जमा है और इन्होंने ऐसी कंप्लेन की है कि यहां पर कोई भी अधिकारी अंदर मौजूद नहीं है। तो आइए जानते हैं इनसे कि इनकी क्या समस्या थी और क्या प्रॉब्लम को लेकर यहाँ पर आए थे और उनको उसका सोल्यूशन नहीं मिला, इसलिए बात करते हैं हम यहाँ के लोगों से। आम्ही पाथरी पंचायत समिती जिल्हा परभणी येथे आलेलो आहोत सगळे मित्रांनो। इथं आता सध्या एकही कर्मचारी हजर नाही। पाथरी पंचायत समितीच्या पूर्ण टेबलला आमच्याकडे नॉटकॅमचे फोटो आहेत, बरंचसं काही आहे आणि ह्या बीडीओला कमीत कमी 4 वेळेस तक्रारी पण दिलेल्या आता। ह्या बीडीओनं कुठल्याही पद्धतीत तक्रारीची दखल घेतलेली नाही। त्याच्यानंतर काही चौकशीचे आदेश दिलेले आहेत। चौकशीत आमच्याकडं जवळपास 1 वर्ष झालं चौकशी, कुठल्याही चौकशीचा आदेश कुठलाही आदेश पारित केलेला नाही। ते गट विकास अधिकाऱ्यांनी राठोड म्हणून एक चौकशी लावलेली आहे, राठोडच्या विस्तार अधिकारी राठोड आहे, त्याला चौकशी लावली पण त्याने अद्यापर्यंत कुठली चौकशी लावलेली नाही। कशाबद्दल चौकशी लावलेली? रोड असल, घरकुल असल, बऱ्याचशा चौकशी आहेत। त्याच्यानंतर खूप काही लोकांच्या समस्या आहेत। आता माझ्यासोबत हे येतं, यांची घरकुलची समस्या आहे, तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका काय समस्या आहे त्यांच्यावर, कसं काय झालं सांगा। आपलं नाव सांगा आणि काय समस्या आहे आपली? जवळपास आमचं नाव आहे, तुमचं नाव सांगा पूर्ण। गाव आहे आमचा उमरा आणि आज आम्ही 8-9 महिन्यामध्ये बेजार आहे जवळपास। आमचं नाव आहे शेख। म्हणजे तुम्ही 8-9 महिन्यापासून इथं पंचायत समितीला चक्रा मारले? हा, चक्रा मारायला लागलो। तर कोणी भेटलं का तुम्हाला? नाही भेटलं? कधी भेटतात कधी नाही भेटतात। तर काय उत्तर देतं तुम्हाला ते? येईन, थोडं थांबा, एनपीसी केवायसी करा, आधार अपडेट करा, मोबाईल लिंक करा, समजा आमचं बरोबर डाटा आहे, पण ह्यांचं कशात अडकलंय ही आम्हाला काय मार्ग नाही। आणि 2 दिवस थांबा, 4 दिवस थांबा, जे अगोदर ह्या जवळपास 9 महिन्यामध्ये 3 अधिकारी बदललेत। तर आता जे ढापसे साहेब आहेत महिन्यामध्ये कधी हजर आहे तर कधी हजर नाही समजा। त्याच्या अगोदर मोहिते साहेब होते, कधी हजर तर कधी हजर नाही समजा। म्हणजे आपलं म्हणणं हे आहे की इथले जे अधिकारी आहे सगळा बोगस कारभार चालू आहे आणि आपले काही कामं पूर्ण होत नाही। सध्या तुम्हाला राहायला घर आहे का नाही? बोंगस तर म्हणता येत नाही समजा, पण आम्हाला इथं येऊन चक्र मार लागतात, काम सोडून चक्र मार लागतात। आणि इथले अधिकारी तुम्हाला भेटत नाहीत? कधी भेटतात कधी नाही भेटत। आम्ही बीडीओ साहेबाला 4दा भेटलो, पण होईन म्हणते थांबा। आता कवर थांबायचं नेमकं? 8-9 महिने झाले आम्ही थांबलो, नेमकं थांबायचं कवर हे मार्ग समजाना। आणि म्हणतात की आता तुमचं झालंय, आता थोडं राहिलंय, आता थोडं काय राहिलंय नेमकं सांगा आम्हाला। तर आमच्या चॅनलतर्फे तुम्ही पंचायत समितीला समजा आम्ही जे तुम्ही आम्हाला बोलिलं आमच्या न्यूज चॅनलला, तर आमच्या चॅनलतर्फे तुम्ही प्रशासनाला काय विनंती करताल? आमच्या जे इथले लोकांची समस्या, घरकुलीची असो का कोणत्या समस्या आहेत, शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन सामान्य माणसाच्या अडचणी व परेशानी सोडवाव्यात आणि परेशान करू नये सामान्य माणसाला। जे काय अडचणी फास्ट निर्णय घेऊन घरकुल असो कोणती जे असेल ती अडचण ती सोडवा, ही माझी शासनाला कळकळीची विनंती आहे। आज चक्रा मारायची म्हणजे जवळपास जायचे 41 रुपये, यायचे 41 रुपये आणि दुसरा 100 4-5 रुपये कामाचे 4-5 रुपये 900 रुपये खर्च होते, जवळपास 1000 रुपयाला फटका बसते। शासनाने जे माणूस बेजार आहे, कोणते बी घरकुलचा असो कोणते बी योजना असो, त्याला बेजार करू नये, माझी ही नम्र विनंती आहे शासनाला। आणि इथं अधिकारी जे आहे कधी बी गैर हजर आहेत, ही माझी नम्र विनंती आहे। तो यहाँ पर एक लेडीज भी आई हुई है, आइए जानते हैं इनकी क्या समस्या है। महिना झाले सर यायला लागली मी घरपट्टी भरायला, तर इथं कोणी हजरच नाही, तर चक्रा मारित राहा लागले। आपलं गाव कोणतं आहे? बोरगाव आहे। तर तुम्ही येणं जाणं कसं करता? करतो ती एसटीनं। तर तुमची खूप बेजारी होत आहे? आमची लय बेजारी होते, आम्ही लय गरीब आहे इथं। आता प्रशासनाला तुम्ही काय विनंती करता? आमचे काय बोलू, लवकर आमचं काम करावं लवकर, आमचं लवकर काम केलं तेवढं कम झालं आम्हाला काय। तो आप देख रहे हैं कि यहाँ पर जो लोग मौजूद है ये परेशान है और चक्कर लगा रहे पंचायत समिति के अंदर, इनको अधिकारी नहीं मिल रहे और हर बात के लिए टाड़ कर रहे। तो हमारे साथ जो है लहोजी वस्ताद साळवे, दादाजी शेळके जिनकी संगठना है, उनके जो मराठवाड़ा अध्यक्ष है अंकुश कांबळे साहब, वो भी हमारे साथ है, इन लोगों के साथ है। तो आइए हम चर्चा करते हैं इनसे, इनका क्या कहना है। तर आज आम्ही बाकीचे सगळे कार्यकर्ते इथं सोबत घेऊन, महिला मंडळ सोबत घेऊन पंचायत समितीमध्ये प्रत्येक दालनामध्ये चक्कर मारली। तर त्या ठिकाणी बीडीओ साहेब असन, OS साहेब असतील, कोणीही उपस्थित नव्हतं। आणि हे ज्या लोकांच्या आता समस्या सांगितल्या, आता
या समस्या कशा सोडवायच्या हा प्रश्न या ठिकाणी गंभीर आहे. आणि तिथं आम्ही चौकशी केली असता त्यांनी इलेक्शन ड्युटीला गेलेत, कोणी कुठल्या ड्युटीला गेलेत, तिथं रजिस्टर सुद्धा नाही, कोण कोण्या कारणाने कुठे गेले काही नाही, कोणाचे काही फोन लागत नाही. तर या अशा समस्या येतात, या सोडविण्यासाठी या ठिकाणी BDO साहेबाला माझी विनंती की त्यांनी या सर्व प्रशासनाला, सर्व जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहण्याचं आणि नियमित येण्याचं आवाहन करावं, जेणेकरून हे खेड्यापाड्यातून जे रोजगार बुडवून, स्वतःची मोलमजुरी बुडवून या ठिकाणी चक्रा मारत आहेत त्यांच्या चक्रा वाचतील अशा पद्धतीची एक आवाहन करतो. आणि जर इथून पुढं जर समजा याच्यामध्ये जर बदल नाही झाला, वेळेवर जर अधिकारी उपस्थित नाही झाले, तर लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल अशी मी या ठिकाणी विनंती करतो.